परिवारांसाठी बाल लसीकरणाची सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की वेळेवर आणि पूर्ण लसीकरण केल्याने मुलांना पोलिओ, गोवर, डांग्या खोकला, धनुर्वात, डिप्थेरिया, हिब, रुबेला, न्यूमोकोकल संसर्ग, हेपॅटायटिस बी यांसारख्या गंभीर रोगांपासून मजबूत संरक्षण मिळते आणि उद्रेकांचा धोका कमी होतो. लसीकरणामुळे जीव घेणे आणि अपंगत्व देणारे रोग टाळले जातात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य सुरक्षित राहते व बाळमृत्यू कमी होतात. समुदायात जास्तीत जास्त लसीकरण झाले की कर्कप्रतिकारशक्ती निर्माण होते, ज्यामुळे नवजात व वैद्यकीय कारणांमुळे लस न घेऊ शकणाऱ्यांनाही अप्रत्यक्ष संरक्षण मिळते. लसी अत्यंत कसून चाचण्यानंतर सुरक्षित व प्रभावी ठरवल्या जातात. त्यांचे फायदे संभाव्य जोखमींपेक्षा खूप जास्त असतात. BCG, OPV जन्म डोस व पुढील डोस, पेंटावॅलेंट, DPT प्लस हेब बी प्लस हेब, FIPV रोटाव्हायरस, PCV, MR मीझल्स रुबेला, DPT बूस्टर, व्हिटॅमिन ए आणि जे स्थानिक भागांमध्ये या राष्ट्रीय कार्यक्रमात समाविष्ट आहेत. योग्य वयात सर्व डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास कॅट आपल्या भरपाई करता येते, म्हणून लसीकरण कार्डचे वेळापत्रक पाळा. प्रसूतीनंतर लगेच जन्म डोस, हेब बी, OPV 0, BCG घ्या आणि 7-14 आठवडे, 9 महिने, 16-24 महिने अशा टप्प्यांचे डोस वेळेवर पूर्ण करा. आपल्या जिल्ह्यात जेई लागू आहे का ते आरोग्य केंद्राकडून तपासा. लागू असल्यास 2 डोस वेळेवर द्या. लसी चुकल्यास पुढील वेळीत नक्की विचारून कॅचअप घ्या. लहान आजार, कमी वजन किंवा कुपोषण हे लसी टाळण्याचे कारण नसते. खासगी शिफारसी उदा, वॅरिसेल्ला, हेप ए, PCV बूस्टर वैद्यकीय सल्ल्याने विचारात घ्या. राष्ट्रीय कार्यक्रमातील मोफत लसी प्रथम प्राधान्याने पूर्ण करा. इंजेक्शनच्या जागी सौम्य वेदना, हलका ताप, चिडचिड असे किरकोळ दुष्परिणाम सामान्यतः काही दिवसांत कमी होतात. थंड पट्टी, पुरेसे द्रव व डॉक्टरांनी दिलेले तापाचे औषध मदत करते. तीव्र लक्षणे, उच्च ताप, सतत रडणे, श्वास घेण्यास त्रास, पित्ती दुर्मिळ असतात, त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क करा. लसीकरण कार्ड सुरक्षित ठेवा, स्मरणसूचना लावा, पुढील भेटीची तारीख कुटुंबात सर्वांना माहीत ठेवा. पालकांनी मिथकांवर विश्वास न ठेवता शंका असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांची चर्चा करावी. अपूर्ण लसीकरणाने उद्रेकांचा धोका वाढतो. आजी आजोबा व काळजीवाहकांनाही मूलभूत माहिती देऊन वेळेवर केंद्रात जाण्याची तयारी ठेवा. नियमित लसीकरण कार्यक्रम NHM राज्य आरोग्य विभागाद्वारे मोफत उपलब्ध आहे. जवळच्या उपकेंद्र PHC अंगणवाडी येथे 17 दिनांक विचारून उपस्थित राहा. गोवर, रुबेला व डांग्या खोकल्यासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी ठेवण्याच्या समुदाय स्तरावर पूर्ण लसीकरण लक्ष्य साध्य करणे अत्यावश्यक आहे. ही माहिती सर्वसाधारण मार्गदर्शन म्हणून आहे. आपल्या बाळाच्या आरोग्य स्थितीनुसार अंतिम सल्ला व वेळापत्रक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ निश्चित करतील. भारताच्या नियमित लसीकरण कार्यक्रमानुसार जन्मापासून 2 वर्षांपर्यंत बालकाला दिल्या जाणाऱ्या सर्व लसी त्यांचे वय, डोस आणि विशेष नोंदी खाली दिल्या आहेत. कृपया स्थानिक आरोग्य केंद्र आशा यांच्याशी वेळापत्रक पुष्टी करूनच डोस द्या. BCG क्षयरोगापासून संरक्षण, डावा हाताच्या वरच्या बाहूवर इंट्राडर्मल डोस दिला जातो. OPV 0 तोंडावाटे दिली जाणारी पोलिओची 0 डोस, बर्थ डोस. हेपॅटायटिस बी बर्थ डोस जन्मानंतर शक्य तितक्या लवकर, प्राधान्याने 24 तासांत. OPV 1 तोंडावाटे पोलिओ लस, पेंटावॅलेंट 1, DPT प्लस हेप बी प्लस हेब एकत्र. इंट्रामस्क्युलर डोस, रोटाव्हायरस 1 तोंडावाटे अतिसारापासून संरक्षण. PCV 1 न्यूमोकोकल संसर्गापासून संरक्षण. FIPV 1 फ्रॅक्शनल IPV इंट्राडर्मल पोलिओसाठी. OPV 2 पोलिओसाठी दुसरी डोस, पेंटावॅलेंट 2, DPT प्लस हेप बी प्लस हेब दुसरी डोस. रोटाव्हायरस 2 दुसरी डोस. OPV 3 पोलिओची तिसरी तोंडी डोस, पेंटावॅलेंट 3, DPT प्लस हेप बी प्लस हेब तिसरी डोस. रोटाव्हायरस 3 तिसरी डोस. ब्रँडनुसार 2 किंवा 3 डोस शेड्यूल असू शकते. PCV 3 तिसरी न्यूमोकोकल डोस. FIPV 2 फ्रॅक्शनल IPV दुसरी डोस. MR 1 मीझल्स रुबेला, गोवर रुबेला प्रतिबंधासाठी पहिली डोस. JE 1 फक्त जे जिल्हे प्रदेश जेई स्थानिक आहे तिथेच. व्हिटॅमिन ए 1 IU तोंडावाटे पोषण व रोगप्रतिकारासाठी. DPT बूस्टर 1 डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस बूस्टर. OPV बूस्टर तोंडी डोस. MR 2 MR दुसरी डोस पूर्ण संरक्षणासाठी आवश्यक. जेई स्थानिक भागांसाठी दुसरी डोस. व्हिटॅमिन ए 2 ते 9 डोस प्रत्येक 6 महिन्यांनी 5 वर्षे पूर्ण होईपर्यंत. PCV बूस्टर काही क्लिनिकल मार्गदर्शकांनुसार बूस्टर स्थानिक कार्यक्रमानुसार बदलू शकतो. MMR वॅरिसेला खासगी शेड्यूलमध्ये MMR 2 चिकनपॉक्ससाठी वॅरिसेला डॉक्टरांच्या सल्ल्याने. हेपॅटायटिस ए 1 ते 2 डोस
स्थानिक जोखमीप्रमाणे शिफारस. राष्ट्रीय UIP-NIS शेड्यूल मोफत लसींसाठी लागू असून राज्य जिल्ह्यांनी कधीकधी अंमलबजावणीत सूक्ष्म बदल केलेले असू शकतात. स्थानिक आरोग्य केंद्राचे कार्ड अंतिम मानावे. जन्मापासून 2 वर्षांपर्यंत MRच्या 2 डोस, DPT बूस्टर 1 आणि व्हिटॅमिन Aचे सुरुवातीचे डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. लसी उशिरा झाल्यास कॅचअप शेड्यूलने गॅप्स भरून काढता येतात. आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्या. वेळापत्रकात IPVचे फ्रॅक्शनल डोस FIPV व OPV दोन्ही वापरले जातात, जे पोलिओ विरुद्ध संमिश्र संरक्षण देतात. राष्ट्रीय प्रतिरक्षण वेळापत्रक MOHFW NHM मध्ये जन्म 6-10-14 आठवडे, 9-12 महिने, 16-24 महिने अशी टप्प्याटप्प्याने लसी दिल्या जातात. UIS-UIP तालिकेत BCG, OPV 0, 1, 2, 3, पेंटावॅलेंट 1, 2, FIPV 1, 2, रोटाव्हायरस 1, 2, PCV 1, 2, MR 1, 2, DPT बूस्टर. जेई स्थानिक भागात व्हिटॅमिन A हे नमूद आहे. खासगी IAP मार्गदर्शक अनेकदा PCV बूस्टर, वॅरिसेला, हेप A यांसाठी पूरक सल्ले देतात. हे सरकारी शेड्यूलपेक्षा अतिरिक्त असते. आपल्या भागातील केंद्र, उपकेंद्र, PHC कडे दिलेल्या पिवळ्या कार्डवरील तारखा पाळा आणि लस चुकल्यास पुढील वेटीत नोंद करून घ्या. क्रमानुसार 0-16 वर्षेपर्यंत सर्वसाधारण वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. आपल्या बाळाच्या पिवळ्या कार्डवरील तारखा अंतिम मानाव्यात आणि उशीर झाल्यास कॅचअप देणे शक्य आहे. BCG, OPV 0, हेपॅटायटिस B जन्मडोस शक्य तितक्या लवकर, प्राधान्याने 24 तासांत द्याव्या. OPV 1, पेंटावॅलेंट 1, DPT हेपॅटायटिस B हेब, FIPV 1, रोटाव्हायरस 1, PCV 1 देणे अपेक्षित आहे. OPV 2, पेंटावॅलेंट 2, FIPV 2-2, रोटाव्हायरस 2, PCV 2 देणे सुरू ठेवावे. OPV 3, पेंटावॅलेंट 3, IPV घटकाचा पुढील डोस, रोटाव्हायरस 3, PCV 3 पूर्ण करणे. MR 1, मीझल्स रुबेल्ला आणि लागू असल्यास JD 1 तसेच व्हिटॅमिन Aचा पहिला डोस, DPT बूस्टर 1, OPV बूस्टर, MR 2 आणि लागू असल्यास JE 2, व्हिटॅमिन A पुढेही टप्प्याटप्प्याने DPT बूस्टर 2 देण्याची प्रथा ठेवली जाते. स्थानिक आराखड्यानुसार तारखा द्या. TD, डिफ्थिरिया बूस्टर प्रत्येकी 1 डोस देण्याची शिफारस आहे. सार्वत्रिक कार्यक्रमात समाविष्ट असून 6 आणि 14 आठवडे तसेच 9-12 महिन्यां बूस्टर देतात. आपल्या जिल्ह्यातील अंमलबजावणीप्रमाणे अनुसरण करा. जेई फक्त स्थानिक एंडेमिक भागात दिले जाते. आपल्या आरोग्य केंद्राकडून पात्रता तपासा. एखादा डोस चुकल्यास कॅचअप शेड्यूलने गॅप भरता येतो. वयाप्रमाणे पुढचा योग्य डोस दिला जातो. सिरीज पुन्हा सुरू करावी लागत नाही. किरकोळ तापसूद सामान्य असू शकते. तीव्र प्रतिक्रिया अत्यंत दुर्मिळ आहेत आणि त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. टीप: खासगी IAP शिफारसीनुसार व्हेरिसेल्ला, हेप A, इन्फ्लुएन्झा, MMR अतिरिक्त डोस इत्यादींचा समावेश केला जाऊ शकतो, परंतु प्रथम राष्ट्रीय कार्यक्रमातील मोफत लसी वेळेवर पूर्ण करणे प्राधान्य द्या. परिणाम सौम्य आणि तात्पुरते असतात, तर गंभीर प्रतिक्रिया अत्यंत दुर्मिळ असतात. योग्य निरीक्षण, घरगुती काळजी आणि चेतावणी चिन्हे ओळखणे पुरेसे ठरते. इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, लालसरपणा, सूज किंवा घट्टपणा 1-3 दिवसात कमी होतो. थंडपट्टी आणि हात हलके हलवणे उपयोगी पडते. सौम्य ताप, थकवा, चिडचिड, अंगदुखी, भूक कमी होणे किंवा झोपेचा बदल काही दिवसांत आपोआप सुधारतो. काही लसींनंतर हलका पुरळ किंवा कमी दर्जाचा ताप दिसू शकतो. हे प्रतिकारशक्ती तयार होण्याचे चिन्ह असते. BCG नंतर हातावर छोटा फोड, डाग येऊन तो वाढतो. हे सामान्य भरून येण्याची प्रक्रिया आहे. MR, MMR सारख्या जिवंत लसींनंतर 5-12 दिवसा हलका ताप पुरळ शक्य आहे. DPT पेंटावॅलंट नंतर इंजेक्शन ठिकाणी वेदना आणि 1-2 दिवस ताप येऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास, चेहरा ओठ सुजणे, तीव्र पुरळ, सतत उलटत्या, जाणीव बदल, फिट्स किंवा 98 वर्ष कंपीपेक्षा जास्त ताप दीर्घकाळ टिकणे आढळल्यास लगेच केंद्राशी संपर्क साधा. इंजेक्शनच्या ठिकाणी 8 सेमीपेक्षा जास्त सूज, तीव्र वेदना आणि उच्च ताप एकत्र आल्यास मूल्यांकन आवश्यक आहे. अशक्तपणा, सतत रडणे, 3 तासापेक्षा जास्त किंवा निर्जलीकरणाची चिन्हे दिसल्यास विलंब न करता तपासणी करा. तापासाठी डॉक्टरांनी सल्ला दिलेले औषध द्या, पुरेसे द्रव स्तनपान द्या आणि विश्रांती द्या. इंजेक्शनच्या ठिकाणी गरम पाण्याच्या पट्ट्या टाळा, स्वच्छता राखा आणि खाजवू देऊ नका. लसीकरणानंतर 15-30 मिनिटे केंद्रात थांबा, जेणेकरून दुर्मिळ तीव्र प्रतिक्रिया असल्यास त्वरित उपाय होईल. लसीमुळे रोग होतो हा गैरसमज आहे. लसीमधील प्रतिजन सुरक्षित प्रमाणात असतात आणि गंभीर रोग टाळतात. कमी वजन, कुपोषण, सौम्य सर्दी खोकला यामध्ये बहुतेक लसी सुरक्षित असतात. केवळ तीव्र ताप, गंभीर आजारात विलंब होऊ शकतो. लसीकरण काळावर संभाव्य दुष्परिणाम व देखभाल नोंदी वाचा आणि पुढील भेटीची तारीख जतन करा.
आधीच्या तीव्र ॲलर्जी, फिट्स, न्यूरोलॉजिकल इतिहास किंवा औषध लस ॲलर्जी असल्यास प्रत्येक भेटीपूर्वी कर्मचाऱ्यांना सांगा. माहिती विश्वसनीय स्रोतांकडूनच घ्या. शंका असल्यास आपल्या PHC उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा करा. सारांशतः हलके ताप, सूज, वेदना सामान्य असून अल्पकाळ टिकतात, तर गंभीर प्रतिक्रिया अतिशय दुर्मिळ आहेत आणि केंद्रांमध्ये त्यासाठी तत्पर सुविधा असतात. वेळेवर माहिती वा निरीक्षण केल्यास लसींचे फायदे संभाव्य जोखमीपेक्षा खूप जास्त असतात. राष्ट्रीय नियमित लसीकरण कार्यक्रमात विशिष्ट आजारांपासून संरक्षणासाठी खालील मुख्य लसी आवश्यक मानल्या जातात. आपल्या जिल्ह्यातील कार्यक्रम पिवळे कार्ड अंतिम मानावे. BCG जन्मावेळी 1 डोस देऊन गंभीर क्षयरोग, मेनिंजायटिस, मायलरी TBचा धोका कमी होतो. OPV तोंडी पोलिओ आणि IPV FIPV बर्थ डोससह 6-14 आठवड्यांना डोस देऊन पक्षाघाताचा धोका टाळतात. DPP पेंटावलेंट DPT Hep B HIB 6-14 आठवडे नंतर 16वे महिन्यांना DPT बूस्टर, 5 वर्षे बूस्टर 2, 10 आणि 16 वर्षे ED Hep B जन्म डोस आणि पेंटावलेंटमधील डोसांनी दीर्घकालीन यकृत रोग, कॅन्सरचा धोका कमी होतो. पेंटावलेंटमधील HIB बालमेंदूज्वर व न्यूमोनियापासून संरक्षण. रोटाव्हायरस 6-14 आठवडे तोंडी डोस निर्जलीकरण करणारा तीव्र अतिसार टाळण्यास मदत. PCV न्यूमोकॉकल 6-14 आठवडे स्थानिक आराखड्यानुसार आणि 9-12 महिन्यांत बूस्टर, मेंदूज्वर न्यूमोनिया धोका कमी. MR मिझल्स रुबेला 9-12 महिने आणि 16-24 महिने 2 डोस उद्रेक नियंत्रणासाठी अत्यावश्यक. JE 9-12 महिने आणि 16-24 महिने 2 डोस पात्र जिल्ह्यामध्येच दिली जाते. व्हिटॅमिन A 9-12 महिन्यांपासून सुरू, रोगप्रतिकार व दृष्टीसाठी पूरक, लस नाही पण कार्यक्रमाचा भाग. DPT DT TD 5-6 वर्षे बूस्टर 2, 10 व 16 वर्षे PD डिप्थेरिया टिटॅनस विरुद्ध संरक्षण टिकवण्यासाठी. वेरिसेल्ला चिकनपॉक्स हेप A इन्फ्लुएन्झा MMR अतिरिक्त डोस इत्यादी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले जाऊ शकतात, पण राष्ट्रीय कार्यक्रमातील लसी प्रथम पूर्ण कराव्यात. महत्त्वाची सूचना: लसींचे वेळापत्रक 6-14 आठवडे, 9-12 महिने, 16-24 महिने, 5 व 6 वर्षे, 10 व 16 वर्षे अशा टप्प्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे. एखादा डोस चुकल्यास कॅचअप शक्य आहे, त्यामुळे लसीकरण कार्ड व आरोग्य केंद्राचे मार्गदर्शन अनुसरा.